शरण
कराडकर पचडी कठीण आहे. Thank you.
आज सत्य संकल्पाचा दाता नारायण असं आपल्याला ते सांगतो. मनुष्याचं मन हे संकल्प विकल्पात्मक असतं. जरी मनात विचार आणायचे नाही असं म्हटलं तरी मनात हे विचार सतत येत असतात. जसं पूर्वी ते डोक्याचं घड्याळ असायचं, तो लंबक जसा इकडून इकडून हलत राहायचा, त्याप्रमाणे माणसाचं मन हे सतत संकल्प विकल्पामध्ये भ्रममाण होणं असतं, त्याच्यामध्ये दंग होतो. मग हा सत्य संकल्पाचा दाता नारायण असं त्यांनी सांगितलं. मग सत्य म्हणजे काय तर खरं, आणि सत्य म्हणजेच देव असं पण सांगितलेलं आहे. आणि संकल्प म्हणजे काय की एखादी गोष्ट आपण मनाने निर्णय घ्यायचा आणि ती गोष्ट साध्य करायची, त्याला आपण संकल्प केलाय असं म्हणतो. 4 महिने कीर्तनाचा संकल्प केलाय आणि असा संकल्प हा आपण तडीस नेतो, पण कधी त्याला जर भगवंताचं अधिष्ठान असलं तर तो पूर्णत्वास जातो. म्हणून सत्य संकल्पाचा दाता नारायण. पण समर्थ आपल्याला सूत्र श्लोकामध्ये सांगताय की मना अल्पसंकल्प. अल्पसंकल्प म्हणजे अकुंचित किंवा छोटा, लहान, म्हणजे क्षुद्र संकल्प करू नये, तो त्याजून द्यावा, तो करूच नाही. आपण छोटे छोटे संकल्प केले तर ते क्षुद्र असतात, ते करू नये असं सांगतात. मग मना सत्य संकल्प जीवी धरावा, चित्ती घ्यावा असं ह्या श्लोकामध्ये. दुसऱ्या श्लोकात जीवी धरावा असं आहे 5व्या श्लोकात, आणि हा 130वा श्लोक आहे. आणि सत्य संकल्प तुम्ही मनामध्ये चित्तामध्ये धरा. त्याच्या पुढे ते काय सांगताय की मना जल्प विकल्प तजावा. जल्प म्हणजे बडबड करणं. आपल्याकडे म्हणतात की बोलेल तो करेल काय, गरजेल तो पडेल काय, आणि बोलेल तो करेल काय. म्हणजे वाजणारे ढग कधी पाऊस देत नाही. तसं जो बोलतो तो आचरणात अजिबात आणत नाही. म्हणून बडबड करण्यापेक्षा तो विकल्प जो आहे तो त्याचा त्याग करावा. आणि त्यासाठी काय करावं, तो रमाकांत एकांत भजावा. तो भगवान विष्णू रमेचा कांत जो आहे तो एकांत काळी तिथे आपण भजावा असं समर्थ सांगितलं. मग संकल्प अनेक करणारे आहेत, पण त्याला जर भगवंताचं अधिष्ठान नसलं तर काय होतं, संकल्प पूर्ण झाला की त्याला अभिमान चिकटतो. बघा, अगदी साधं उदाहरण की आपण लग्न झाल्या भाड्याच्या घरात राहत असतो आणि मग रिटायरमेंट पर्यंत आपण घर बांधतो. मी शून्यातून उभं केलं, हा जो अहंकार इथे मी जो चिकटला, संकल्प पूर्ण झाला का, झाला, पण तिथे मी चिकटल्यामुळे तो संकल्प तडीस जाईलच असं नाही. पुढे मुलांच्या हातनं तो घर सुद्धा विकायची पाळी येऊ शकते. म्हणजे संकल्प करताना तो सत्य संकल्प असावा. म्हणून मग तो जो सत्य संकल्प असेल तर पूर्ण करी मनोरथ. भगवंत तुमचं जे मनोरथ आहे ते पूर्ण करतो. पण त्याच्यासाठी शोभती अलंकार सकळ. आता हा भगवंताला धरून किंवा भगवंताचा अधिष्ठान मध्ये ठेवून आपण जर संकल्प केला म्हणजेच आपली वाट परमार्थाकडे जाते. नाहीतर आपण प्रपंचामध्येच विषयांमध्येच आपण राहत असतो आणि मग आपला संकल्प हा विषयानुरूप होत जातो. म्हणून परमार्थाकडे जर वाट जायचं असेल तर आपण परवा बघितलं की परमार्थी ते वैराग्य सांगितलं. मग परमार्थ जर आपल्याला करायचा असेल तर त्याच्यामध्ये अलिप्तता असायला पाहिजे, प्रसिद्धी परांमुख असायला पाहिजे, सातत्य असायला पाहिजे, असे अनेक गुण. म्हणजे हे परमार्थाचे अलंकार आहे. हे जे नसेल तर परमार्थ शोभून दिसेल का? जशी एखादी स्त्री दागिने घालून सुंदर दिसते
पण त्याप्रमाणे ह्या ज्या सगळ्या गुण आपण आपल्या अंगामध्ये घेतला तर आपला परमार्थ योग्य मार्गाने चाललाय असं त्याचा अर्थ होतो. आणि मग भाव बळे फळ इच्छी देते. मग तुमचा जो भाव भगवंताच्या चरणी जो असतो त्या भगवंताच्या भावाच्या तिथे त्यामुळे आपण जे इच्छितो ते भगवंत पूर्ण करत असतो. म्हणून आपण नेहमी सत्य संकल्प करतो. पण आपण मुळात संकल्प कधी करतो? 31 डिसेंबर. खरं म्हणजे ही पाश्चात्य संस्कृती. आपण कधी करायला पाहिजे हो? गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी संकल्प करायला पाहिजे. पण आपण मात्र त्या दिवशी सुट्टी म्हणून उशिरा उठतो. हे चांगलं आहे का? मग एका नवऱ्याने 31 डिसेंबरला आपल्या पत्नीला सांगितलं की मी उद्यापासून सोडणार आहे आणि मी जर सोडली तर तू काय करशील? आता ती बाई म्हणते मला आनंदच होणार आहे ना. काय करशील सांग. म्हणजे काय? पेढे वाटीन, देवाला साखर ठेवीन, पेढे देईन, काहीतरी ठेवीन. आणि मग अजून काय करशील? कारण तुला जास्त आनंद होणार आहे ना. म्हणे काय तुम्हाला वाजत गाजत घरी आणि नावक्षण करीन, अजून काय करणार? आणि मग 31 डिसेंबरला हा सकाळी संवाद झाला आणि दुकानावरनं चाललाय काहीतरी बायकोने आणायला सांगितलंय, दुकानावरनं चाललंय. पण आता बायकोला वचन दिलाय, मनात संकल्प केलाय की नाही, मग दुकानाकडे सुद्धा बघायचं नाही. आता हा पुढे जवळजवळ 100-150 पावलं गेलाय. मनात तोच विचार आहे की आपण सोडणार आहोत आणि बायको आपलं असं स्वागत करणार आणि तिला आनंद होणार. आणि मग आनंद व्यक्त करायला काय पाहिजे? म्हणून आपण परत 150 पावलं मागे येतो आणि दुकानात जातो, पायरी चढतो. काय उपयोग आहे ह्या संकल्पाचा? मग हा संकल्प सत्य संकल्प आहे का? म्हणून भगवंताचा जर आपण संकल्प केला सत्याला धरून, आपण सत्याच्या गोष्टी बऱ्याच एका पूर्वरंगामध्ये बघितली की एक व्याध होता आणि तो व्याध दररोज शिकार करायचा आणि ती शिकार आपल्या घरी नेऊन आपल्या कुटुंबाचं उदरभरण करत असे. आणि एक दिवस असं झालं की शिकार करायचंय पण तो प्राणी जो होता तो अतिशय असा भयंकर होता किंवा त्याचं मांस आपण खायचंय असंही तो प्राणी नव्हता. पण त्यांनी तरी सुद्धा त्याची शिकार केली. पण त्यामुळे काय झालं हो? हा सत्य संकल्प घडला त्याच्या हातून. कारण तो प्राणी ज्या इतर प्राण्यांना खाणार होता त्यांचा जीव त्यांनी वाचवलाय म्हणून हा त्याचा सत्य संकल्प झाला. म्हणून आपल्या जीवनात सुद्धा आपण असं काही करू शकतो का की जेणेकरून दुसऱ्यांचं हित होईल? हा जर आपला संकल्प असेल तर त्याला भगवंत नक्कीच फळ देतो. म्हणून आपण सत्य संकल्प करायचा. भगवंताच्या दृष्टीने जो चांगला संकल्प आहे असे संकल्प जर आपण केले. पण आपण नेहमी विषयांच्या बाजूनेच संकल्प करत असतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की अंतरेची जीवे जे तळमळ आहे ना ती तळमळ कशासाठी पाहिजे? की व्यापक सकळ ब्रह्मांडाचा जो भगवंत संपूर्ण चराचरांनी व्यापून भरलेला आहे त्याच्या दृष्टीने तो संकल्प केला तर तो संकल्प सत्य संकल्प होतो. मग असे काय संकल्प आहेत? तर आधी आपल्यामध्ये सुधारणा करायची. नेहमी कीर्तनकार हे सांगत असतात पण ती सुरुवात आपल्यापासून करायची. आपण त्याच्यामध्ये म्हणजे अगदीच असं हल्ली तर नवीन कीर्तनकार येतात प्रत्येक वेळा म्हणतात नऊवारी साडी नेसूनच कशाला कीर्तन करायला पाहिजे असे वाद घालणाऱ्या स्त्री कीर्तनकार आहेत. पण असा वेश केला की तुम्ही जे सांगता ते लोकांवरती त्याचा वातावरण निर्मिती जी होते त्याच्यामुळे तुम्ही जे सांगता ते लोक आचरणात आणू शकतात. खात्री नाही पण तरी सुद्धा जो आपला पारंपरिक वेश सांगितलेला आहे तो वेश घालून जर आपण कीर्तन सेवा केली, प्रवचन सेवा केली किंवा काही जणी असं म्हणतात की अडचण असताना आम्ही सुद्धा कीर्तन करतो
आम्ही कुठे देवाला प्रत्यक्ष शिवायला जातोय? अरे पण तुम्ही ज्यांना शिवता ते जातात, म्हणजे हा सत्य संकल्प आहे का? जरी तुम्ही कथा कीर्तन करत असला तरी सुद्धा मनाचं पावित्र्य जे असायला पाहिजे ते जर तुम्ही केलं नाही तो सत्य संकल्प तुम्ही कीर्तन करून सुद्धा होत नाही. म्हणून सत्य संकल्प करायचा आहे तो अहम ब्रह्मास्मी असं हे करून मनाशी ठरवून की आपल्यामध्ये सुद्धा त्या भगवंताचा अंश आहे, आपण सुद्धा चांगलं कार्य करू शकतो, हे जे आपण मनामध्ये बिंबवलं तर आपण सुद्धा सत्य संकल्प करू शकतो. म्हणून तुका म्हणे नाही तेथे चालत तातडी. तुम्ही जेव्हा एखादा संकल्प करता तेव्हा तिथे तातडी म्हणजे फास्ट फॉरवर्ड नाही करता येत. का सांगतात ते की प्राप्त कालघडी आल्याविना त्या गोष्टीची योग्य वेळ आल्याशिवाय तुम्ही तिथे सफल होऊ शकत नाही. म्हणून इथे या अभंगाचा शेवटचा चरण आहे तो जास्त महत्वाचा आहे. आज आपल्याला केलं की लगेच त्याचं फळावर, बरं फळावर अपेक्षा ठेवायची नाही, हे आपण आता बरेच पूर्वरंग बघितले, पण तरी सुद्धा मन धावतं की नाही तिथे. म्हणून प्राप्त घडी आल्याशिवाय काही होणार नाही. मग शिवराज्य येण्यासाठी 350 वर्षाची काळ रात्र आपल्याला थांबावं लागलं की नाही, त्याच्याशिवाय स्वराज्याची पहाट झाली नाहीये. म्हणजे प्राप्त काल घडी येण्यासाठी तुम्हाला इथे वाटच बघावी लागते. तसंच आद्य क्रांतिकारक ज्यांना म्हणतात ते वासुदेव बळवंत फडके, त्या काळामध्ये त्यांनी किती प्रयत्न केले हो स्वातंत्र्य मिळण्यासाठी. अगदी दरोडेखोरांना सुद्धा त्यांनी हाताशी धरले आणि चांगल्या चांगल्या श्रीमंत माणसांकडे दरोडे घातले. पण तुमच्याकडनं किती हे नेलीये संपत्ती, ती आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य मिळाल्यावर सव्याज परत करू अशा चिठ्ठ्या त्यांनी दिलेल्या आहेत. म्हणजे हा सत्य संकल्प नव्हता का? सत्य संकल्प होता, त्यांनी ते धन स्वतःसाठी कधीच वापरलं नाही. पण तरी सुद्धा तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे त्यांना तातडी झाली होती. म्हणून ते स्वामी समर्थांकडे गोंदवलेकर महाराजांकडे गेले होते भेटण्यासाठी की मला आशीर्वाद द्या, की मला स्वातंत्र्य मिळण्यासाठी तुमचं मला कृपा मिळू दे. पण स्वामी समर्थांनी गोंदवलेकर महाराजांनी त्यांना सांगितलं की तुम्ही जे आत्ता कार्य करताय हा योग्य काळ नाही, तुम्हाला यश येणार नाही. पण त्यांनी ऐकलं नाही आणि मग काय झालं, शेवटी प्राणाला मुकावं लागलं. म्हणून इंग्रजांच्या ताब्यातून आपलं स्वराज्य घेण्यासाठी सुद्धा 150 वर्ष आपल्याला गुलामगिरी सोसावी लागली. म्हणून जरी क्रांतिकारकांचा सत्य संकल्प असला की भारत मातेला आपण स्वतंत्र करू, पण त्यासाठी अनेकांनी अनेक प्रयत्न केले, आपले प्राणदान दिले, अगदी कितीतरी संकल्प केले तरी सुद्धा भगवंताच्या मनात जोपर्यंत तिथे यश देण्याचं नाही, म्हणजे प्राप्त कालघडी येत नाही, तोपर्यंत तुम्हाला वाट बघणं हे अपरिहार्य आहे. मग असा सत्य संकल्प सावरकरांनी सुद्धा केलेला होता. ज्या वेळेला म्हणजे 2 जन्मठेपांची त्यांना शिक्षा झाली, पण मनामध्ये माझा सत्य संकल्पच आहे हे ते जाणत असल्यामुळे जेव्हा ते वकील म्हणाले की तुम्हाला दुसरा जन्म घ्यावा लागेल दुसरी जन्मठेप भोगण्यासाठी, तेव्हा कोर्टामध्ये ते म्हणताय की चला त्या निमित्ताने तुम्ही आमची संस्कृती मानताय, कारण फक्त भारतीय संस्कृतीमध्येच पुनर्जन्म आहे, म्हणजे तुम्ही आमची संस्कृती मानताय ह्याचा मला आनंद आहे. आता एवढी मोठी शिक्षा झाली आहे, पण असा विचार आपण करू शकू का? म्हणून भगवंताचं अधिष्ठान त्यांच्या मनामध्ये होतं, त्या संकल्पामध्ये होतं. आणि शिवाय ते अजून एक उत्तर देतात की 2 जन्मठेपा भोगण्यापर्यंत तुमचं राज्य राहणार आहे का, हे तुम्हाला खरं वाटतंय का, असा सुद्धा सवाल भर कोर्टामध्ये त्यांनी विचारला होता, कारण ते जातीचे वकीलच होते. पण सत्य संकल्पाने काय केलं, अनेक मनांना त्यांनी राष्ट्रीयत्वाची
ती भूमिका त्यांच्या मनामध्ये रुजवली, राष्ट्रबीज रुजवले. म्हणजे त्यांनी एकट्यानेच हे स्वप्न बघितलं नाही, तर अनेक पिढ्याच्या पिढ्या त्यांनी तयार केले. म्हणजेच मी जरी स्वतंत्रता मिळवू शकलो नाही, तरी माझं कार्य पुढे नेण्याचं काम या पुढच्या पिढ्या करतात. म्हणून आज जरी आपला एखादा संकल्प पूर्ण नाही झाला, तरी सुद्धा आपला तो संकल्प पुढे नेण्याचा हा जो वारसा आपली पुढची पिढी सुद्धा करू शकते. आज आपल्याकडे दिसतं की पिढ्यानपिढ्या वारी ज्यांच्याकडे आहे, वारी करणं हा सत्य संकल्प आहे. मग पिढ्यानपिढ्या वारी करणं, हे पुढच्या पिढीला वाटणं, हे सुद्धा सत्य संकल्पाचा दाता नारायण आहे म्हणूनच वाटतं. नाही तर पुढच्या मुलांना ही बुद्धी होईल का? नाही होणार. म्हणजे अनेक आपले जे वसे घेतलेले आहेत, ते सुद्धा आता काकाच मला सांगत होते, त्यांच्याकडे 113 वर्ष अनंताची पूजा चालली. म्हणजे किती पिढ्या हे सत्य संकल्प चालू आहे बघा बरं. म्हणजेच एखादी गोष्ट उत्तमात उत्तम घडणं आणि तो विचार पुढच्या पिढीमध्ये रुजणं, हे पूर्णपणे त्याच्या हातामध्ये आहे. म्हणून सत्य संकल्प करायचे. म्हणून वायफळ बडबड न करता तुम्ही विकल्प मनात आणूच नका की मी संकल्प करू का विकल्प मनात, हे विचारच न आणता तुम्ही भगवंताला मनाशी धरून त्याच्या दृष्टीने त्याची प्राप्ती आपल्याला कशी होतीये ह्याचा विचार जर केला, तर तो भगवंत आपला सत्य संकल्प आहे तो नक्की पूर्ण करतो. मग असा सत्य संकल्प जर आपल्याला पूर्ण करायचा असेल, तर आपल्याला परमार्थाची वाट बघायला लावायला लागते किंवा ती धरायला लागते. आणि त्याच्यासाठी आपल्याला सद्गुरूंना शरण जावं लागतं. त्याशिवाय तो मार्ग आपल्याला कळत नाही. म्हणून सत्य सदा बोला. तुम्ही सत्याच्या मार्गाने जा, म्हणजे तो भगवंताची प्राप्ती तुम्हाला नक्की होणार आहे. म्हणून मूळ पद्यामध्ये आपल्याला तुकाराम महाराज हे सांगतात, सत्य संकल्पाचा नारायण, सत्य संकल्पाचा नारायण
पितृपक्ष सुरू झाला. आपण सुपुत्राचा जेव्हा पूर्वरंग बघितला तेव्हा पितृऋण कधी फेडता येतं? ज्यावेळी आपल्याला संतान प्राप्ती होते त्यावेळी पितृऋण हे फेडलं जातं. मग ह्या पितरांचा सन्मान करण्यासाठी हे 15 दिवस आपल्याला दिलेले आहेत. पण आज आपल्याला अतिशय दारुण असं चित्र आपल्याला दिसतं की कोणीही श्राद्ध पक्ष हे करत नाही, पितरांचं ऋण फेडलं जात नाही. मग त्याचा परिणाम हा पुढच्या पिढीवरती होतो. आणि मग तुम्ही जाणकारांकडे गेलात की ते काय सांगतात? पितृदोष आहे. मग नारायण बळी करा, त्र्यंबकेश्वरला जा, असे अनेक ठिकाणी अनेक उपाय तुम्हाला करायला सांगतात. पण आज आपल्याला असं चित्र समाजामध्ये दिसतं की आम्ही ना अनाथाश्रमाला आम्ही जेवण दिलंय असं सांगतात. पण ते जेवण ही समाज सेवा झाली. हे पितृऋण फेडणं आहे का? हा विचार आधीची पिढी पण सांगत नाही आणि त्या पिढीला समजत नाही. म्हणजे तुम्ही जर पोटात दुखत असेल आणि डोक्याला जर बाम लावला तर चालेल का? ते औषध पोटामध्येच गेलं पाहिजे. तसं तुम्ही त्यांना देऊ नका असं नाही आमचं म्हणणं. पण पितरांना सुद्धा तुम्ही जेवण द्या. म्हणजे आपले वर्ष म्हणजे त्यांचा एक दिवस असतो. म्हणून पितृपंधरवड्यात जेवण घालणं म्हणजे त्यांना दररोज भोजन घालणं हे आपल्याला त्याचं पुण्य मिळत असतं. आपल्या पितरांना जर आपण उपाशी ठेवलं तर त्याचं पाप अत्यंत सांगितलेलं आहे. आणि हे पोचतं का वगैरे असे अनेक प्रश्न आपल्याला विचारले जातात. तर आमच्या घरात घडलेली एक गोष्ट सांगू की माझ्या आई वडिलांनी पित्रोत्सव करायचं ठरवलं. म्हणजे काय तर प्रत्येक पिंडागणी ब्राह्मण सांगायचं. एरवी आपण 2 ब्राह्मण आणि 1 तिसरा देवाचा असं सांगतो. पण जेवढे पिंड असतील तेवढे म्हणजे जवळजवळ 25 ब्राह्मण हे आमच्याकडे जेवायला बोलवले होते. त्याला क्षण देणं असं म्हणतात, आमंत्रण देणं. आणि त्याच वेळेला आमच्या खूप लांब लांबच्या काकू म्हणजे वडिलांची काकू गेली. तर माझ्या वडिलांचा जेवढा त्याच्यावर विश्वास होता तेवढा माझ्या काकांचा काही विश्वास नव्हता. म्हणजे दादा करतोय म्हणून ते येत असत, पण विश्वास म्हणून येत नव्हते, करत नव्हते. मग जेव्हा त्या काकू गेल्या तेव्हा ते आमचे आप्पा म्हणजे माझे काका सांगायला आले की आता आपण हे बंद करू, हे काही करता येणार नाही कारण आपल्याला सूतक आहे. पण आता क्षण देऊन त्यांना नाही म्हणणं ह्याच्यासारखं दुसरं पाप नाही. म्हणून मग आई आणि वडिलांनी माझ्या गुरुजींकडे गेले. त्याचा सगळा उहापोह केला की काय करता येईल. मग शेवटी गुरुजींनी असं सांगितलं की किती पिढ्या आहेत, तुमचे संबंध किती आहेत त्याच्यावरती मी तुम्हाला सांगतो. म्हणजे आमचं काही एवढं जाणं येणं नाहीये, कळलंय म्हणून सूतक आहे असं समजायला इतकेच आमचे संबंध आहेत. म्हणून गुरुजींनी असं सांगितलं की तुम्हाला हा पित्रोत्सव करायला हरकत नाही. आणि पित्रोत्सव झाला, यथासांग संपन्न झाला. तरी माझे काका म्हणत होते हा काही त्यांच्यापर्यंत पोहोचला नसणारे वगैरे असं सगळं झालं. आणि एका त्याच दिवशी रात्री माझ्या आईला स्वप्न पडलं. काय स्वप्न पडलं की पूर्वी असं मध्ये जिना आणि 2 बाजूला 2 खोल्या असे घरांच्या बांधणी असत. तर त्या जिन्याच्या चौकामध्ये माझे आजोबा आणि त्यांचे आजोबा, म्हणजे ते आईला माहिती नव्हतं पण ते नाव तिला कळत होतं, बापदेव बापदेव म्हणून त्याचं नाव होतं. तर आमच्या आजोबांशी म्हणजे तात्यांशी तो मनुष्य बोलत होता की त्यांनी आम्हाला काही दिलं नाही. तर माझे आजोबा त्यांना सांगत होते की ज्यांना द्यायचे त्यांनी दिलंय त्यांना, कारण आपण 3 पिढ्यापर्यंत देऊ शकतो. तर ते त्यांनी सगळ्यांना दिलंय आणि आम्हाला दिलं नाही म्हणून ते माझ्या आजोबांना ते बापदेव म्हणून कोण होते ते मारायला आले. आणि आई दचकून जागी झाली की आजोबांना मारतायत म्हणून. आता आईला बापदेव हे नाव सुद्धा माहिती नाही आणि ओरडली. म्हणून माझ्या वडिलांनी विचारलं काय झालं, स्वप्न पडलं का तुला? म्हणे असं असं झालं, आपल्या घराण्यात कोणी बापदेव म्हणून होते का? तो हो म्हणे, माझ्या म्हणजे वडिलांचे आजोबा म्हणजे माझ्या वडिलांचे पंजोबा होते. म्हणजे आई म्हणाली की आपला पित्रोत्सव पोचलाय. त्यांच्या भाषणातून आपल्याला काय दिसतंय की त्यांनी आम्हाला दिलं नाही आणि तात्या सांगतायत की आम्हाला ज्यांना द्यायचंय त्यांनी त्याला दिलेलं आहे. म्हणजे हे पोचतं
घालणं जेवाला, ह्याच्यासाठी सुद्धा आमचे गुरुजी किंवा आई आमची नेहमी असं करायची की सगळं आपण पितरांना दाखवायचं असतं, आपलं वैभव. ते पित्र म्हणजे काय वाईट आहे असं नाहीये, उलट त्यांचा आशीर्वाद आपल्या मागे कायम असतो. ते आपलं वैभव, आपलं संपन्नता बघत असतात आणि त्याच्यामध्ये ते तृप्ती मानत असतात. म्हणून सगळे अलंकार घालून त्या ब्राह्मणांना वाढावं, त्याचे काही नियम आहेत. ते नियमांनी जर म्हणजे त्या ब्राह्मणांना वाढताना असं आग्रह पण करायचा नसतो आणि ते थांबा म्हणल्याशिवाय थांबायचं नसतं. असं पण असतं किंवा आपण एरवी जे करतो त्याच्यापेक्षा बरोबर विरुद्ध हे केलं जातं. पण तरी सुद्धा घरातल्यांच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद असायला पाहिजे. करायचंय म्हणून करायचंय असं करायचं नसतं. पण ही जे पितृ ऋण आपण फेडलं तर आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी ते अत्यंत उत्तम आहे. म्हणून आपली पित्र ही आपण घालायचे आणि त्याच्यासाठी आपल्या संस्कृतीने हे 15 दिवस ठेवलेले. मग कोणी सांगतं की ते तिथीप्रमाणे करावं. समजा एकादशीला गेले असतील तर एकादशीला करावं. पण समजा तुम्हाला रजा नसेल घ्यायची तर ह्या 15 दिवसात नक्की करावं. त्यानंतर ज्यांचा मृत्यू आपल्याला माहिती नाहीये त्यांचं सर्व पितृ अमावस्येला आपण श्राद्ध घालू शकतो. किंवा त्या दिवशी आपल्या घरामध्ये जे शस्त्रांनी मरण पावले त्यांचं सुद्धा श्राद्ध आपण त्या दिवशी करू शकतो. म्हणून अशा ह्या पितरांचं ऋण फेडायचं असेल तरी संस्कृतीने आपल्याला 15 दिवस दिले. आणि ही संस्कृती आपल्याचकडे असं नाहीये, पाश्चिमात्यांकडे सुद्धा आहे. फक्त ते आपल्यासारखे खीर करत नाही, ते चॉकलेट देतात. त्यांची संस्कृती चॉकलेटची आहे. पण ते देतात, ते ऋण फेडतात. म्हणजे हे पित्रोत्सव करणं हे अत्यंत महत्वाचं सांगितलेलं आहे. आणि हे करणं ही आपली खरी म्हणजे पुढच्या पिढीला आपण सांगणं हे सुद्धा महत्वाचं आहे. म्हणूनच आज आपण एका संतांच्या घरची पितृतिथी आपण आज आख्यान बघायचंय. प्रतिष्ठान ते विख्यात नाम ज्याचे, महाक्षेत्र ते गौतीर गौतमा गौतमीचे. तिथे राहतो सोडून जो अहंता, नमस्कार माझा तया एकनाथा. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. एकनाथांच्या घरचा आपण आज आख्यान बघायचं की अत्यंत अहंता सोडून असे वागणारे असे आमचे शांती ब्रह्मनाथ, सगळी प्रपंचातली कर्तव्य करणारे आणि एकेकाने नाथांनी ब्राह्मणांना आमंत्रण केले. उत्तम उत्तम असा आपल्याकडे श्राद्धाला षड्रस पक्वान्न बनवतात. म्हणून मुद्दामून आवळा त्यावेळी असावा म्हणून मोरवळा घरात पूर्वीच्या वेळी करून ठेवत असत. किंवा आंबा पितरांना खायला मिळावा म्हणून आमरस सुद्धा आता टीन मध्ये मिळतात ना, पण तो आणावा महाग असला तरी. म्हणून षड्रस अन्न यावेळी करतात. आणि उत्तम उत्तम असा स्वयंपाक आमच्या गिरजाबाईंनी केलाय. आणि माध्यान्ह स्नानाला म्हणून नाथ हे गोदातीरी गेलेले आहे. आणि स्नान करून येत आहे तर दुपारच्या वेळेला त्यांची गल्ली झाडण्यासाठी एक महार जोडपं ते तिथे आलं. आणि त्या स्वयंपाकाचा असा सुगंध तिथे सगळीकडे हे झाला, दरवळला. आणि मग ती पत्नी आपल्या त्या महाराला विचारते की ये तो
का चाललंय आज नाथांकडे? आपण जरा झाडझूड झाली ना इथली की इथेच थांबू, म्हणजे त्यांचं उष्ट माष्ट तरी आपल्याला खायला मिळेल. पण तो महार तिला म्हणतोय, अगं आज आपल्याला काही मिळायचं नाही, कारण आज त्यांच्याकडे पित्र आहे आणि पितरांनी जेवलेलं सगळं नदीमध्ये समर्पण करतात, त्यामुळे आपल्याला काहीही मिळणार नाही. असं ऐकतेय आणि आपल्या नशिबाला बोल लावते. म्हणजे सगळं चांगलं चुंगलं ते बामणालाच का? आमच्या नशिबी कळणा कोंडाच का नेहमी? कोणीतरी टाकलेलं, कोणीतरी उष्ट माष्ट असंच आपण खायचं का? असं ती आपल्या पतीला विचारते. आणि हा संवाद स्नानाहून येणारे नाथ ऐकलाय. आता सर्वत्र भगवंत बघणारे नाथ त्यांनी हा संवाद ऐकलाय आणि सांगतायत की जा सगळ्या तुमच्या महार वस्तीला आमच्या वाड्यावर यायला सांगा की मी तुम्हाला आज सगळ्यांना जेवण देणार आहे. अहो, असं नाथांनी बोलल्याबरोबर काय आनंद झाला. आणि सगळेजण त्यांना सगळ्यांना बोलवायला हे जोडपं गेलाय आणि क्षणार्धामध्ये नाथांच्या घरी भेड समुखे वारी नाथांच्या घरी आलाय आणि नाथांनी एवढ्या चौसोपी वाड्यामध्ये सगळ्यांच्या पंक्ती घेतल्या. बरं, आपल्या कुटुंबाविषयी खात्री होती की गिरिजाबाई आपल्याला नाही म्हणणार नाही. नाथांनी त्या जोडप्याला निरोप दिलाय आणि आतमध्ये येऊन सांगितलंय, ऐकलं का, मी असं असं सगळ्या महारवाड्याला बोलवलंय. बरं, ती म्हणते काही हरकत नाही. अहो, तुमच्या सहवासात राहून मला सुद्धा सगळीकडे देव भरलेला आहे ह्याचं ज्ञान झालेलं आहे. आपण त्या सगळ्यांना वाढू, त्यानंतर मी सगळा पुन्हा वाडा धुवून काढीन आणि सोड्यामध्ये पुन्हा स्वयंपाक करीन आणि द्विजांना वाढीन असं सांगितलंय. आणि पंक्तीच्या पंक्ती उठली, सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद झालाय आणि तो आनंद बघून नाथ आणि गिरिजाबाई अत्यंत संतुष्ट झाले की माझ्या पांडुरंग आणि रखमाईला जण मी जेवायला दिले. आता हे कळलंय द्विजांना. सगळ्या महारवाड्याला नाथांनी जेवण दिलंय. याच्यामध्ये भगवंताला जेवण घालायचंय किंवा दुसऱ्या कोणाचं मन उडायचं नाहीये हा एक हेतू होता. आणि दुसरा त्याच्या मागचा हेतू असा होता की ज्या अन्नाचा वास घेतलाय ते अन्न उष्ट होतं,
म्हणून श्राद्धा पक्षाच्या स्वयंपाकाच्या वेळी किती छान वास येतो असं म्हणायचं नसतं, चव घ्यायची नसते. आणि मग त्यांनी त्याचा वास घेतलाय म्हणजे ते अन्न उष्ट झालंय, मग त्यांच्या आपण पोटाला घालू हा दुसरा शास्त्रार्थ नाथांनी जाणलाय आणि ह्या महारवाड्याला जेवण दिलंय. आता हे द्विजांना कळल्यानंतर अंतत्य संतप्त झालेत आणि काय तुम्ही साधलं, सगळी तुम्ही आपली रीतच मोडून टाकलेली आहे अशी अद्वा तद्वा भाषण नाथांच्या वाड्यावरती येऊन हे द्विज करतायत. आणि हे आमच्या हरिपंडिताला कळलंय आणि अत्यंत क्रोधायमान झालाय आणि मनाशी म्हणतोय, हरिपंडिता क्रोध हा फार आला, हरिपंडिता क्रोध हा फार आला, म्हणे जन्मताच तात कामेला, म्हणे जन्मताची तात कामेला, हरिपंडिता क्रोध हा फार झाला, हरिपंडिता क्रोध हा फार झाला. तो भगवंताशी म्हणतोय की काय हे लोकपाळा, मला कोणाच्या पदरी कोणाच्या पोटी जन्माला घातलायस की असा आपल्या शास्त्रानुसार न वागणारे माझे तात जन्मताच का मेले नाही. आता ते जे मेले असते तर हा जन्माला आला असता का, किंवा त्याला असं म्हणायचं असेल की मी जन्मताच मूळ नक्षत्रावर हे का मेले नाही. म्हणून ते भगवंताला विचारतोय हरिपंडित, पण अत्यंत क्रोधायमान झालाय कारण सगळीकडे ही बातमी पैठण मध्ये झाली आणि हा आपल्या देवघरामध्ये नाथ बसलेले आहेत आणि देवघरामध्ये आले. हा हरिपंडित आलाय. नाथ महाराज तिथे उपासना करत होते, पूजन करत होते आणि कारण ह्या सगळ्या महाराजांना शिवल्यामुळे पुन्हा सोहळ्यामध्ये त्यांनी स्नान केलंय आणि पूजा पाणी करतायत. तोपर्यंत पापसिद्धी गिरजाबाई करतायत आणि हा देवघरामध्ये हरिपंडित आलाय आणि म्हणतायत, ते सुद्धा मला आवडलं नाही आणि आता सगळा महारवाडा तुम्ही आपल्या जेवाला आपल्या वाड्यात बोलवला, काय म्हणावं काय तुम्हाला, वेदाज्ञा तुम्ही जाणत नाही. तेव्हा ते म्हणतात शांतपणे, कारण समोरचा रागवला असला की आपण शांतपणे बोलायचं असतं. आणि नाथ त्यांना म्हणतायत त्या हरिपंडिताला की म्हटलं बाळा मी कुठली रे वेदाज्ञा बोलली, अरे वेद काय सांगतो की जे जे घटाघटी असे रमाचे पती, प्रत्येकामध्ये रमाकांत आहे हीच वेदाची आज्ञा आहे. तर मी त्यांना भोजन दिलं तर काय माझं चुकलं, पण हे काही त्याला पटेना आणि बरीच वाद झालेला आहे. अत्यंत क्रोधित झालाय. आता करा तुम्हाला काय करायचंय ते, असं हरिपंडित नाथांना म्हणतोय. पण नाथ शांतपणे म्हणतायत की तुझ्या आईने सगळा परत स्वयंपाक केलेला आहे, सगळं वाडा धुवून काढलाय, सुचिरभूत केलाय. आता मी सांगतो ज्या ब्राह्मणांना आपण क्षण दिले, जी आमंत्रण दिले त्या ब्राह्मणांना बोलावून आण. इतक्या शांतपणे नाथ सांगतायत. पण हा क्रोधित झालेला जा तुमचे तुम्हीच असं म्हटलंय. नाथ म्हणतायत ठीक आहे, माझ्या वडिलांचं श्राद्ध आहे, मला जायलाच पाहिजे. आणि म्हणून जे ब्राह्मण त्यांच्या समोर असलेल्या एका पारावरती बसलेले होते, कारण मनात काय आलं होतं, आता आपण जाणार नाही होत, आता काय करतोय हा नाथ बघायचंच आहे. आणि म्हणून त्या कुचर ओट्यावर हे सगळे ब्राह्मण बसलेले होते. नाथ शांतपणे त्या बीजांच्या पुढे आले आणि त्यांना विनंती करताय, झाली पाक सिद्धी, झाली पाक सिद्धी, यावे हो द्विजवरा माझ्या सदनी. अहो द्विज
द्विजवरा माझ्या घरी चला, पुन्हा पाकसिद्धी केले बरं गिरजेनी. आणि आपण जर आला नाही तर ह्या श्राद्धाचा घात होईल, ते पाप मला लागेल, म्हणून मी तुम्हाला विनंती करायला आलो. पण हे ब्राह्मण म्हणतात मी येणार नाही, आम्ही कोणीच येणार नाही. ज्या तुम्ही महाराजांना भोजन घातलं तेच तुमचं श्राद्धविधी समजा. आज काय आम्ही तुमच्यावर बहिष्कारच घालणार आहोत. यापुढे कधीही आम्ही तुमच्याकडे भोजनाला श्राद्ध तिथीला येणार नाही, असं निक्षून ह्या सगळ्या द्विजवरांनी सांगितलं. आणि ठाण मांडून त्या रोट्यावर बसलेत की आता काय करतायत ना. नाथ खिन्न मनाने आत आलेत आणि गिरिजाबाईंना सांगतायत की आज काही आपला श्राद्धविधी होणार नाही. द्विजवर यायला तयार नाही. भगवंताची इच्छा, माझी भक्ती ही त्याला मान्य नसेल म्हणून आज कदाचित ब्राह्मण जेवायला येणार नसेल. पण मी जे केलंय तो सत्य संकल्प होता नाही. मग त्या सत्य संकल्पाचा दाता नारायणच आहे. त्यामुळे त्याला जे इच्छित आहे तेच तो करेल, असं शांतपणे न चिडता गिरिजाबाईंना नाथ सांगताय. आणि तेव्हाच हा श्रीखंड्या तिथे आलाय आणि म्हणतोय श्रीखंड्यातई बोले, श्रीखंड्यातई बोले, होऊन कामनी सचिंत पहार. आणि तो पितर त्यांचे, आणि तो पितर त्यांचे, घेऊन या त्या क्षणात, घेऊन या. श्रीखंडनाथांना सांगतोय की अजिबात तुम्ही चिंतित होऊ नका. ते ब्राह्मण येत नाहीत ना, त्यांचे पितर इथे मी जेवायला आणतो, मग तर झालं. आणि हा दिंडी लावायला आलाय बर का. आणि पाणी आणण्यासाठी म्हणून गेलाय. तर हे सगळे ब्राह्मण म्हणतायत आता कोणीतरी यात्रे करून घेऊन येईल नदीवरून. पण घरामध्ये पाणी घेऊन आलाय आणि दार बंद केलाय, दिंडी दरवाजा. हे ब्राह्मण विचार करतायत मागच्या दाराने कोणातरी आणलं असेल, आपल्याला दिसलं नाहीये ना. आणि नाथ महाराजांच्याकडे सगळी सिद्धता केली, पानं मांडली गिरिजाबाईंनी. सगळं जे केलेले पदार्थ होते ते वाढले. आणि श्रीखंड्या म्हणतोय झालं का सगळं वाढून. आणि स्वर्गातून पितरते आले त्याच क्षणी, स्वर्गातून पितरते भूमीवरी अवतरले, हातात घेऊन क्षण पाटावरी बैसले. आणि क्षणामध्ये आवाहन केलंय श्रीखंड्यांनी. आणि ज्या ब्राह्मणांना बोलवलं होतं त्यांचे पितर तिथे जेवायला बोलवलंय. आणि त्यांच्या हातामध्ये संकल्प करून पाणी नाथ सोडतायत. आणि मंत्रोच्चाराचा आवाज बाहेर पर्यंत गेलाय. अहो सगळी श्रीखंड्याची करामत. आणि मंत्र म्हणतात म्हणजे खरंच कोणी आलाय का. आणि म्हणून कोणी पुढच्या दाराने बघतायत पण दार बंद आहे, मागच्या दाराने कोणी जात आहे दिसत नाहीये काय. पण दाराला थोडी फट होती, त्याच्यातनं वाकून वाकून बघतायत. कोणी मागच्या पुढच्याच्या त्याला खाली दाबून कोणी बघताय. असं करून सगळेजण बघताय. आणि काय बघितलंय की नाथ त्या ब्राह्मणांना विनंती करताय, जे जे रुचे द्विजवरा, जे जे रुचे द्विजवरा, ते ते सेवावे करी प्रार्थना. नाथ महाराज म्हणतायत कारण या द्विजांची प्रार्थना करायची असते की तुम्हाला जे आवडेल रुचेल ते आपण ग्रहण करा, अशी प्रार्थना नाथ करताय. आणि हे बाहेर बघणारे माणसं द्विजवर होते ते म्हणतायत अरे डोळे बारीक करून बघताय, हा तर माझा चुलता दिसतोय, अरे थांब जरा हा माझा मामा दिसतोय. असं करत सगळेजण म्हणजे काही जण बेशुद्ध होऊन पडले. कारण प्रत्यक्ष पितर बोलवलेत हो, म्हणजे भूत पिशाचे आहे. अहो सामान्य माणसाला असंच वाटणार.
कोणाच्या जिभा आटळ्याला चिकटले, असं सगळं झालंय. आणि नाथांनी अशी प्रार्थना केली आणि भोजनाला सुरुवात झाली. अहो किती पदार्थ होते हो. स्वच्छ शुभ्र त्या लवणाजवळी, स्वच्छ शुभ्र त्या लवणाजवळी, विराजलेली निम्मे पिवळी, विराजलेली निम्मे पिवळी, नटल्या सजल्या सोजवळ डाळी, नटल्या सजल्या सोजवळ डाळी, एक वाटली एक मोकळी, एक वाटली मोकळी. कोशिंबिरी कोथिंबीर चटणी, मीठ कुट्ट करी करते पाणी, रुची सगळ्यांची डोक्यावरती, मंगरायती गोड मूर्ती, वैशाखाच्या फळफळ साडी सुरडोकडी, चक्र भात साडीचा मोकळा, सुगंध त्याचा बसले. शोभित केला घट्टवराने, शोभित केला घट्टवराने, हयंगवीची भरली मान, हयंगवीची भरली डोके. मोतीचूरचे लाडू आणि त्यावरची शिरकेची भाजी, आली आली श्रीखंडाची स्वारी आली. आली आली श्रीखंडाची स्वारी आली, ती लागली गोडचे जरी, लागून कापूरचा रुपाची. थोडे थोडे मोती झाले, पदार्थ भरले भारी सरके, गोडल गाया गोडी गोडी, गोडल गाया गोडी गोडी. अहो किती पदार्थ. 5 प्रकारच्या भाज्या, आळू, घोसाळी, सुरण, तोंडली, गवारीची भाजी, भोपळा आणि शुभ्र साडीचा भात मोकळा. शोभित केला घट्टवरांनी. आता वरण 2 प्रकारचे असतात बरं का. एक धावरं वरण असतं आणि ते सगळीकडे पळतं बघा. पण घट्टवरांनी अगदी पिवळशार असं वरण त्या भातावर घातलंय. मोतीचूर लाडू म्हणू नका, बेसनाचे लाडू म्हणू नका, जिलबी म्हणू नका, असं थोडे थोडे अहो ह्या पुऱ्या होत्या, खाजा होत्या, करंज्या ताज्या, अशा अनेक पदार्थ की म्हणताना सुद्धा दम लागेल आणि ऐकताना सुद्धा दम लागेल. हा कटाव नावाचा प्रकार आहे, काव्य प्रकार, आणि तो अमृतरायांनी हा काव्य प्रकार आणलेला आहे. आणि असं वर्णन की समोर दृश्य उभं राहावं असं ह्या कटावामध्ये वर्णन असतं. म्हणून कसं वाढायचं हे बघितलं ना तरी सुद्धा याच्यावरनं नवीन मुलींना शिकता येईल. म्हणून डावं उजवं अनेक प्रकारच्या कोशिंबिरी केलेल्या आहेत आणि नाथ भरभरून त्यांना वाढतात. मनामध्ये आनंद झालाय की आज श्राद्ध तिथीचा घाट झाला आणि होता होता जेवण झालंय. गोविंद विडे दिलेले आहेत, दक्षिणा दिली आहे आणि ते इतर तृप्त झालेले आहेत. नाथ श्रीखंड्याकडे बघताय, कारण श्रीखंड्याने सांगितलं होतं ना त्यांचे पितर आणि खरंच तो ते शब्द पुरे केले. म्हणून नाथांनी त्याच्याकडे सुद्धा बघितलंय, पण जाणत नाहीये की हाच पांडुरंग आहे. आणि अशा तऱ्हेने जो त्यांचा सत्य संकल्प होता की महारांना आपण वाढू आणि मग नंतर द्विजवरांना वाढू, हा सत्य संकल्प का पूर्ण झाला? कारण तो भगवंतासाठी केलेला होता. चराचरामध्ये भगवंत बघण्याची जी त्यांची दृष्टी होती आणि त्यामुळे त्यांनी हे कृत्य केलं होतं आणि खरोखरच तो संकल्प त्यांनी तडीला नेला. आणि त्यामुळेच भाव बळे फळ इच्छी जेते. तुकाराम महाराज मूळ पद्यामध्ये हेच सांगताय की असा जो वागतो त्याचा भाव बघून भगवंत ते फळ त्याला देतो जो तो भक्त इच्छित असतो. म्हणून जरी प्राप्त घडी त्याच वेळी आलेली आहे, कारण प्रत्यक्ष भगवंत तिथेच होता. कारण सगळं बघत होता नाथांनी काय केलंय आणि काय नाही.
त्याचा भाव काय आहे हा भक्ताचा भाव जाणून भगवंत सगळं करत असतो. म्हणून सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व पूर्ण करी मनोरथ. भक्तांचे मनोरथ पूर्ण करण्याचं सामर्थ्य भगवंतामध्ये आहे. आणि हा आपला जर सत्य संकल्प असेल तर नाथांचा जसा सत्य संकल्प पूर्ण झाला, दडीच गेला, त्यांचं मनोरथ हे पूर्ण झालं, तसं आपण सुद्धा सत्य संकल्प करूया. म्हणजे आपलं सुद्धा मनोरथ भगवंत पूर्ण करील. म्हणून प्राप्त घडी येण्यासाठी वाट न बघता संकल्प नक्की करावा आणि तो सत्य संकल्प असावा. हेच आपल्याला मूढ कथ्यामध्ये तुकोबा सत्य संकल्पाचा दाता नारायण. सत्य संकल्पाचा दाता नारायण. एक मागणी